न्यायिक पद्धतीने जर ते आरक्षण बसत असेल, जर तुम्ही प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्राला सरसकट देऊ शकत असाल तर तुम्ही द्यायला पाहिजे। तर लोकांना मराठा समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही काहीतरी GR काढाल आणि परत एकदा तो कोर्टात जर अडकला तर ते मुळीच चालणार नाही, कदापि चालणार नाही। कारण पूर्वी का घेतली नाही, का घेतली नाही त्यांनी सर्वपक्षीय मीटिंग? समाजाचा खेळ होत नाही का मग? आणि म्हणून मी स्पष्टपणाने सगळे गोष्टी सांगितले। परत मी मला आमंत्रित केलं होतं, मी माझा मुद्दा इथं स्पष्टपणाने मांडून मी निघालोय बाहेर। माझ्या पंजोबांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण कोल्हापूर संस्थांमध्ये, करवीर संस्थांमध्ये दिलं होतं। बहुजन समाजाला 1902 आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC आणि मराठा समाजाचा समावेश होता। आणि म्हणून अनेक 15-20 वर्ष मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय की या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं। मनोज जरांगे पाटील जो आमरण उपोषणाला बसलाय तो सलग 3-4 वर्ष आमरण उपोषणाला बसतो आणि मी नेहमी त्यांना भेट सुद्धा देत असतो। दरवर्षी सरकार त्याला काहीतरी आश्वासन देतात आणि तो एक साल पुढे जातो। यावेळी सुद्धा मनोज जरांगे पाटील बसला होता आरक्षणला आणि यावेळी अमानुष्य कृत्य जे लाठीमार किंवा फायरिंग झाल्यामुळं एक महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण झालं। मी मीटिंगमध्ये सांगितलं, तुम्हाला हे एवढंच निमित्त मिळालं का? तुम्ही आरक्षणाची चर्चा मनोज जरांगेच्या माध्यमातून आज आली आहे समोर, ही बात चांगली आहे, पण त्याच्या अगोदरच ही सगळी चर्चा व्हायला पाहिजे होती, अगोदर सर्वपक्षीय बैठक व्हायला पाहिजे होती। मनोज जरांगे पाटलांची पहिल्यांदा मागणी ही होती की मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठ्यांना सरसकट मिळावं। त्याच्यानंतर त्यांनी ॲडिशन केलं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळायला पाहिजे। त्यांचे तज्ज्ञ म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ लोक येऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांची काय चर्चा झाली ते मला कल्पना नाही, पण मी सरकारला स्पष्ट सांगितलं, सरकारला हे सांगितलं मी की जर का न्यायिक पद्धतीने जर ते आरक्षण बसत असेल, जर तुम्ही प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्राला सरसकट देऊ शकत असाल तर तुम्ही द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला पाहिजे सरसकट बसत असेल तर। पण नुसतं लोकांना मराठा समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही काहीतरी GR काढाल आणि परत एकदा तो कोर्टात जर अडकला तर ते मुळीच चालणार नाही, कदापि चालणार नाही। कारण पूर्वी 49 मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे। म्हणून मराठा समाजाच्यावर खेळ होता कामा नये हे मी स्पष्ट सांगितलं। परत मी एकदा सांगू इच्छितो की जर का त्यांच्या तज्ज्ञांनी जे मतं मांडलेत आणि तुमच्या समितीला जर ते पटत असतील आणि ते कायदेशीर बसत असतील आणि कायदेशीर आरक्षण तुम्हाला कायद्याच्या चौकटीत देता येत असेल सरसकट प्रमाणपत्र, तर तुम्ही द्यायला पाहिजे हे मी स्पष्ट बोललोय। पण हेच होत असताना मी त्यांना सांगितलं की 2014ला नारायण राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही, ते मीच पुढाकार घेतला होता। त्याच्यानंतर 2016ला परत एकदा महामोर्चे सुरू झाले आणि 2021ला 2018ला परत 2018ला आरक्षण देण्यात आलं, जे हायकोर्टात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं नाही 2021ला। मी त्या सगळ्या सरकारच्या लोकांना आणि विरोधी पक्षाच्या लोकांना एवढंच विचारलं की मी 2 वर्षापासून ज्यावेळी 2021ला आरक्षण रद्द झालंय त्यावेळीपासून मी पत्र लिहिले। पहिल्यांदा पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलं, हे पत्र माझ्या हातात आहे।
मग मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो. त्यावेळी मी परत उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र. अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाल्या त्यावेळी मी पत्र पाठवलं. त्यांना मी म्हटलं तुम्ही आता रिव्ह्यू पिटिशन उडाले, रिव्ह्यू पिटिशन मध्ये पडले. रिव्ह्यू पिटिशन कितपत टिकणार आहे हे सगळ्यांना कल्पना आहे. पण तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल. तुम्ही सोशल बॅकवर्ड असल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. पण पहिला मुद्दा मी त्यांना सांगितला की तुम्ही जे मागासवर्गीय आयोग आहे ते पुनर्गठित करायला पाहिजे. तर आता जे मागासवर्गीय आयोगमध्ये लोक आहेत ते काय त्यांच्या नावाने किती लिगल केसेस आहेत मला माहिती आहे, ते मला काही खोल द्यायचं नाही. पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला मागासवर्गीय आयोग पुनर्गठित करायला पाहिजे, नंबर 1. नंबर 2 सर्वेक्षण करायला पाहिजे परत एकदा. आणि नंबर 3 तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. कारण का सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे, फॉरवर्ड क्लास. म्हणून पुढारलेला वर्ग जो असतो आणि तुमच्या अपवादात्मक परिस्थिती नसल्यामुळं आम्ही तुमचं आरक्षण हे रद्द केले. हे 2021ला सांगितलं. हे 1.5-2 वर्षापासून मी या सरकारच्या मागे आहे. तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा. त्यांनी काय केलं ना, मनोज जरांगेंच्या त्यांना ते सुचलं की आपण इथं सर्वपक्षी मिटिंग, ही सर्वपक्षी मिटिंग त्यांनीच का घेतली नाही, घेतली नाही त्यांनी सर्वपक्षी मिटिंग. हा समाजाचा खेळ होत नाही का मग? आणि म्हणून मी स्पष्टपणाने सगळ्या गोष्टी सांगितल्यात. परत मी आपल्याला पत्रकार बंधूंना आणि समाजातल्या लोकांना सांगू इच्छितो. पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांनी एक मागणी केली, सर सकट सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना प्रमाणपत्र द्यावं कुणबीचं. ते जर कायदेशीर बसत असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि लोकांना आणि तुम्हाला जर कायदेशीर बसत नसेल ते सुद्धा तुम्ही स्पष्टपणाने सांगायला पाहिजे हो हे बसत नाही. पण लोकांचा खेळ करून चालणार नाही. कारण का पूर्वी 49 मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेले आणि हे चालू असताना तुम्हाला दुसरे काय जो मी कायदेशीर बाबती सांगितलेले सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय, तुमचं सर्वेक्षण झाल्याशिवाय आणि मागास वर्ग आयोग गठीत झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. हे का माझे वाक्य नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाचे वाक्य. थँक्यू. बैठकीतून मार्ग निघेल असं वाटतं काय? हे बघा मी माझं मत मांडलं आणि मी तिथं निघून आलो. कारण मी कुठल्या पक्षात नाहीये. कारण का आमचा जो स्वराज्य पक्ष अजून रजिस्टर झालेला नाहीये, म्हणून मी तिथं बसणं चुकीचं आहे. मला असं वाटलं की माझी जी भावना आहे आणि मी येणारच नव्हतो आज, पण मला असं वाटलं की समाजासाठी आपण यायला पाहिजे. समाजाच्या भावना ही तिथं स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. म्हणून मी आज तिथं आलो. गेल्या 15 दिवसांपासून ते उपोषण करतायत. आज त्यांनी उपचार घेण्याची मनाई केलेली आहे. त्यांचा आरक्षणासाठी जो लढा आहे तो यशस्वी होईल असं नाही. म्हणून युद्ध पातळीवर सरकारने त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि लवकर त्यांना सांगायला पाहिजे. मी स्पष्टपणाने तुमच्या समोर मांडलेलं याच्यामुळे माझ्याकडे काय बोलण्याचं काही नाही. विषय इसलिए मैं हिंदी में बात नहीं करने वाला हूँ. जो मराठी में है वो आप ट्रांसलेट. मराठा उपसमितीचे चंद्रकांत दादा पाटील अध्यक्ष आहेत ते आज या बैठकीला गैरहजर. हो बाबा, आता सर्व पक्षी मिटिंग झाली. आता हे कशा नाव घेतात दिसले तर नाही. राजे तुमचं जे म्हणणं होतं ते सरकार दरबारी तुम्ही मांडलं, त्या अनुषंगाने काही कारवाई होईल असं तुम्हाला वाटतंय का? आता त्यांनी करायलाच पाहिजे ना. तो बिचारा तिथं आमरण उपोषणाला बसलाय. आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला जे कानावलं तिने उपचार बंद केले आणि पाणी सुद्धा काही बंद करणार आहेत. म्हणून त्यांनी पटापट निर्णय घ्यायला पाहिजे. जे काही निर्णय असेल लवकर घ्यायला पाहिजे. सांगावं त्याने स्पष्टपणे सांगायला पाहिजे हो ही न्यायिक बाजू मध्ये बसत असलं तर लगेच देऊन टाका. पण सगळेच राजकीय पक्ष म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं. पण कसा मार्ग? मला एक सांगा, पहिल्यांदा केंद्रात दोन्हीकडे त्यांचं सरकार आहे ना. केंद्रात सुद्धा त्यांचं सरकार आहे, राज्यात सुद्धा त्यांचं सरकार आहे. जर तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत असाल तुम्ही देऊ शकता. कसे देऊ शकता? मी सरकारमध्ये नाही ना. मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन करू आपण, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तोपर्यंत तुम्ही पहिल्यांदा आयरनीवर विषय कुठला मनोज जरांगे पाटलांचा आयरनीवर विषय. मनोज जरांगे पाटीलनी जे तज्ज्ञ लोक पाठवले होते त्या तज्ज्ञ लोकांची जी चर्चा झाली त्या चर्चेतनं काय निष्पन्न झाले ते मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या सरकारने क्लिअर करावं. ते न्यायालयाच्या बाजूनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मी काय तज्ज्ञ नाही, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते न्यायिक बाजू आहे. ते न्यायालयात
आमच्या ह्याच्यात कसोटीत ते बसू शकते हे त्यांनी क्लिअर सांगितलेले. पण जर बसत असेल तर लगेच देऊन टाका आणि बसत नसेल तर स्पष्ट काही बसू शकत नाही. कारण का ह्याच्यापूर्वी 49 मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि ते हे आत्महत्या कोणाला परवडणार नाही आणि मी त्याला समर्थन करत नाहीये आणि म्हणून लवकरच्या लवकर त्यांनी निर्णय घ्यावा. जो काढलेला आहे सरकार